नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओमध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड पॅराडिगम आणि प्रोसिजर ओरिएंटेड पॅराडिगम ह्या दोन्हीचा डिफरन्स मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे। ऑर्गनायझेशन ऑफ कोड। प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये कोड कसा ऑर्गनाइज केला जातो बघा। कोड इज ऑर्गनाइज अराउंड प्रोसिजर और फंक्शन्स। फंक्शन मध्ये आपण कोड घेत असतो। फॉर एक्झाम्पल बघा, इथे घेतोय मी ऍडिशन जर मला करायचं असेल तर मी काय करू शकतो, इंटिजर एक्स वाय झेड असे 3 व्हेरिएबल डिक्लेअर केले। वाईड ऍडिशन मेथड घेतली, काय झालं, पूर्ण ऍडिशनचा कोड आपण काय केला, एका फंक्शन मध्ये ऑर्गनाइज केला। समजते, त्यालाच आपण काय म्हणत असतो, प्रोसिजर म्हणत असतो। डेटा अँड फंक्शन आर सेपरेट। बघा आता आपण इतर व्हेरिएबल सेपरेट घेतलेत आणि फंक्शन सेपरेट घेतले। अँड फंक्शन ऑपरेट ऑन डेटा। ह्या डेटा आहे ना एक्स वाय झेड, त्याच्यावरती फंक्शन थ्रू आपण काय केलं, ऑपरेशन परफॉर्म केलं। सर्व लाईन समजली। आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड पॅराडिगम मध्ये बघा काय असते, कोड इज ऑर्गनाइज्ड अराउंड क्लासेस। ऑब्जेक्ट ओरिएंटेड मग पॅराडिगम मध्ये असा क्लास असतोय, क्लास नेम फॉर एक्झाम्पल ए दिलं। हा, ह्या टाइप मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड पॅराडिगम मध्ये कोड ऑर्गनाइज केला जातो। क्लास मध्ये व्हेरिएबल आणि फंक्शन डिफाइन केले जाते। ऑब्जेक्ट एनकॅप्सुलेट डेटा अँड फंक्शन्स। ज्या वेळेस आपण ह्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतोय, ए क्लासचा ऑब्जेक्ट जर मी इथे क्रिएट करेन बघा, फॉर एक्झाम्पल ए ऑब्जेक्ट, ज्यावेळेस आपण हा ऑब्जेक्ट क्रिएट करतोय त्यावेळेस मेमरीमध्ये सेपरेट ह्या ऑब्जेक्टसाठी पूर्ण क्लासचे काय डेटा मेंबर फंक्शन दिलेले आहेत ना, ते सगळी कॉपी त्या ऑब्जेक्टमध्ये क्रिएट होणार आहे। कॉपी म्हणजे मेमरी स्पेस सेपरेट त्याला त्या ऑब्जेक्ट साठी क्रिएट होणार आहे। ऑब्जेक्ट 1 दिला तर ऑब्जेक्ट 1 साठी सेपरेट, ऑब्जेक्ट 2 दिला तर ऑब्जेक्ट 2 साठी सेपरेट। मग हे काय करते, ऑब्जेक्ट 1 काय करते, त्यातला डेटा आणि फंक्शन एनकॅप्सुलेट करते। येतं लक्षात, एनकॅप्सुलेट मध्ये व्रॅपिंग करते। ऑब्जेक्ट 1 मध्ये काय केले, आता क्लास ए चा सगळा डेटा व्रॅप केलाय, ऑब्जेक्ट 2 मध्ये क्लास ए चा सगळा डेटा व्रॅप केलाय। समजते सगळ्यांना। नेक्स्ट काय, इनहेरिटन्स। प्रोसिजर प्रोग्रामिंग इनहेरिटन्स सपोर्ट करत नाही, मग ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज सपोर्ट करत असते इनहेरिटन्स। इनहेरिटन्स म्हणजे काय, अलाउइंग चाइल्ड क्लास टू इनहेरिट प्रॉपर्टीज अँड बिहेवियर फ्रॉम पॅरेंट क्लास। चाइल्ड क्लास मध्ये आपण पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज ऍक्सेस करत असतो, ते अलाउ करणं म्हणजे काय, इनहेरिटन्स। समजते। नेक्स्ट पॉलिमॉर्फिझम। पॉलिमॉर्फिझम बघा, प्रोसिजर प्रोग्रामिंग मध्ये आपण मेथड ओव्हरलोडिंग थ्रू पॉलिमॉर्फिझम अचीव करत असतो। इन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग पॉलिमॉर्फिझम इज अचीव्ड थ्रू मेथड ओव्हरलोडिंग, मेथड ओव्हररायडिंग अँड डायनामिक मेथड डिस्पॅच। पीओपी मध्ये फक्त मेथड ओव्हरलोडिंग थ्रू आपण पॉलिमॉर्फिझम अचीव करतो, आणि ओप्स मध्ये कशा थ्रू करतो, मेथड ओव्हरलोडिंग, मेथड ओव्हररायडिंग आणि डायनामिक मेथड डिस्पॅच, ह्या 3 कन्सेप्ट थ्रू पॉलिमॉर्फिझम अचीव करत असतो। नेक्स्ट कोड रियुजेबिलिटी। प्रोसिड्युरल प्रोग्रामिंग मध्ये कोड रियुजेबिलिटी कशी असते बा, कोड रियुजेबिलिटी इज अचीव्ड बाय रियुजिंग इंडिव्हिज्युअल फंक्शन और प्रोसिजर्स फॉर स्पेसिफिक टास्क। म्हणजे स्पेसिफिक टास्क साठी आपण काय करणार आहे, रियूज करतोय म्हणजे फॉर एक्झाम्पल ऍडिशन घेतल्यानंतर आपण हे ह्या प्रोग्राम मध्ये किती पण वेळा रियूज करत असतो, म्हणजे कॉल करत असतो ऍडिशन ह्या टाइप मध्ये। हे काय, प्रोसिजर ओरिएंटेड पॅराडिगमची ही कोड रियुजेबिलिटीची कन्सेप्ट झाली, म्हणजे वे झाला आहे, आलं लक्षात। नेक्स्ट आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड पॅराडिगम मध्ये कोड रियुजेबिलिटीचा वे काय बघा। आता मी इथं काय केलेलं आहे, ए क्लासचा OBJ1 क्रिएट केला। ऑब्जेक्ट मध्ये काय असणार आहे, मेमरी स्पेस। कोणता मेमरी स्पेस, पूर्ण क्लासला जेवढा लागलेला आहे ना तेवढा मेमरी स्पेस। जिथं ऑब्जेक्ट क्रिएट करेल त्यावेळेस पूर्ण मेमरी स्पेस त्या ऑब्जेक्ट मध्ये क्रिएट होतोय, आणि ऑब्जेक्ट थ्रू एव्हरी मेंबर आपण ऍक्सेस करू शकतो क्लास मधले। समजलंय। लास्ट काय पॉइंट आहे बघा, प्रोग्रामिंग लँग्वेज। प्रोसिजर प्रोग्रामिंग लँग्वेज कोणते आहेत, सी लँग्वेज आहे, पास्कल लँग्वेज आहे, आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज बघा काय, C++, जावा, पायथॉन। सी नाही, सी नसते, सी ऑब्जेक्ट ओरिएंटेड नाही, इथून काढ। समजलंय। कन्सेप्ट समजले असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।